नाशिकात माजी नगरसेविकेच्या कुटुंबावर हल्ला, लोकप्रतिनिधींवर हल्ला करण्याइतपत टवाळखोरांची मजल। गाडी हळू चालव असं सांगितल्याच्या रागातून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या माजी नगरसेविका योगिता आहेर आणि त्यांच्या कुटुंबावर शहरातील कामगार नगरमध्ये हल्ला झाल्याचा प्रकार समोर आलाय। योगिता आहेर ह्या एका लग्न सोहळ्यात जाण्यासाठी निघाल्या असता हा प्रकार घडलाय। यामध्ये आहेर यांना इजा देखील झाल्या। या संपूर्ण प्रकाराबाबत माजी नगरसेविका योगिता आहेर यांनी अधिक माहिती दिली आहे। रोजच्या प्रमाणे आम्ही वडील आणि मुलगा फॅक्टरीत जायला निघाला आणि आम्ही लग्नाला जायला निघालो होतो। गाडीला इंडिकेटर दिलं आणि गाडी यू टर्न घ्यायला लागली। तितक्यात मागून एक भरधाव वेगाने मोटरसायकल आली आणि इंडिकेटर बघून त्याने खरं गरजेचं होतं थांबणं, पण तो थांबला नाही। थांबून त्याने पुढे गाडी नेली आणि मागे आणखीन थांबून शिवीगाळ करायला लागला डायरेक्ट की तुम्हाला गाड्या चालवता येत नाही का, तुम्ही असं कसं गाड्या चालवतात वगैरे असं काहीतरी बोलायला लागला। आई बहिणींवर शिव्या द्यायला लागला। म्हणून माझा मुलगा म्हटला, अरे बाबा चुकला असेल जाऊ दे, सोडून दे। मी पण त्याला बोलले, अरे बाबा जाऊ दे, रोजचंच असतं हे सगळ्या गोष्टी। मग याच्यावरनं त्याने डायरेक्ट शिवीगाळ केली, माझ्यावर हल्ला केला, माझ्या मुलावर दगडफेक केली आणि त्या क्षणाला आम्ही मुलाला मध्ये टाकलं गेटमध्ये गाडी बंद करून आणि त्याने कोणाला तरी फोन लावला आणि फोनवर असं सांगितलं की ताबडतोब 10-15 मुलं घेऊन या बंगल्यावर या, मला इथे या लोकांनी असं असं काय केलेलं आहे आणि तुम्ही यांना आज आपल्याला सोडायचंच नाही, अशा पद्धतीची धमकी न कळत आम्हाला दिली। आणि त्या क्षणाला तेवढ्या 5 मिनिटाच्या मध्ये त्याचे 10-15 मुलं आले, पण त्या 3 मुलांनी येऊन 2-3 मुलांनी पुढे आमच्या घरावर दगडफेक केली, माझ्यावर हल्ला केला, माझ्या भावावर हल्ला केला, आम्हाला खाली पाडून मारलं आणि माझ्या भावाचा मोबाईल चोरून घेऊन गेले। अशा पद्धतीचं आजचं हे कृत्य घडलेलं आहे, जे अगदी वाईट आहे। शब्द नाही आहेत माझ्याकडे आज बोलायला। या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे। गुन्हेगारीच्या घटना या काही नाशिककरांसाठी नवख्या नाही, मात्र आता लोकप्रतिनिधींवरच अशा प्रकारचे हल्ले होत असतील तर सर्वसामान्य जनतेचं काय? लोकप्रतिनिधींवर हल्ला करण्याइतपत टवाळखोरांची मजल गेली असेल तर सर्वसामान्य नागरिकांनी कोणाकडे न्याय मागायचा, असे एक ना अनेक प्रश्न नाशिककरांकडून उपस्थित केले जातात। प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळेसह वैभव घुगे।